नमस्कार. उद्या मकर संक्रांत आहे आणि आज भोगी आहे. सगळीकडे या भोगीच्या निमित्ताने आज सगळीकडे वेगवेगळे सणाची वेगवेगळ्या पद्धतीने सण साजरा केला जातो. परंतु आज महाराष्ट्रात आणि विशेषतः आमच्या या मराठवाड्यामध्ये भोगीची भाजी केली जाते. आजच्या भोगीच्या दिवशी आज सकाळी अंघोळ करताना सगळ्याजणी केस धुतात. सगळ्याजणी अंघोळ करताना त्या पाण्यामध्ये तीळ घालून त्या पाण्याने अंघोळ करतात. तिळाचं उटणं करून अंघोळ करण्याची सुद्धा पद्धत असते. याच्या मागे असंच कारण आहे की हा सगळा हिवाळ्याचा सीझन असतो आणि यामध्ये सगळी त्वचा कोरडी पडते. तर तिळाची स्निग्धता येऊन आपल्या त्वचेतला तो कोरडेपणा जावा. आणि आज भोगीच्या निमित्ताने सगळ्यात महत्वाचं असते की भोगीची भाजी खाणं. खरं म्हणजे भोगी हा शब्द भुज या धातूपासून निर्माण झालेला आहे आणि याचा अर्थ भोगणे, उपभोगणे किंवा खाणे असा असतो. आणि या सणाच्या मागे इंद्रदेवाची पूजा करणे हा सुद्धा एक दुसरा रिवाज आहे, परंपरा आहे. आणि आजच्या या निमित्ताने वेगवेगळ्या ज्या भाज्या आजच्या सीझनमध्ये या सीझनमध्ये मिळतात त्या सगळ्या भाज्यांचं सेवन केलं पाहिजे. आणि याच्या मागे एक अत्यंत आयुर्वेदिक असा उपचार आहे की या सगळ्या भाज्यांमध्ये जे आयुर्वेदिक तत्व असतात ते तुमच्या वेगवेगळ्या रोगांपासून तुमची मुक्तता करतात. म्हणजे म्हणच आहे जो न खाई भोगी तो राही सदा रोगी. त्याच्यामुळे रोगांपासून जर मुक्तता पाहिजे असेल तर भोगीची भाजी सगळ्यांनी खाल्ली पाहिजे. ते अत्यंत सुंदर असं आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला मिळालेलं देणं आहे. तर आज आम्ही जी भोगीची भाजी बनवत आहे त्या भोगीच्या भाजीसाठी जी प्रिपरेशन झालेली आहे हे आमच्या या नंदाताई, आमची ही अलका यांनी सकाळपासून ही भोगीच्या भाजीची तयारी केलेली आहे. तुम्ही बघू शकता जवळपास 26 प्रकारच्या भाज्या याच्यात तयार झालेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ही सगळी हरभऱ्याची भाजी, त्याच्यानंतर कोबी असेल, तुरीचे दाणे असतील, त्याच्यानंतर मेथी आहे. आणि ही भाजी करत असताना याच्याला वाटण म्हणून तीळ असेल, खोबरं असेल, शेंगदाणे असतील याचं वाटण करून या सगळ्या भाजीला लावतात. आणि भाकरी सोबत बाजरीची भाकरी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि ही भाजी आजच्या दिवसात खाल्ली जाते. आपला आयुर्वेदिक महत्व असलेला सण आणि मला वाटतं भोगीची भाजी म्हणजे ही एक भाजी नसून, रेसिपी नसून, हा एक आपला संपन्न असा सांस्कृतिक ठेवाच आहे जो एका पिढीने दुसऱ्या पिढीकडे सोपवला पाहिजे. जो एका सणासोबतच आपल्या आरोग्याची अत्यंत चांगली अशी काळजी घेतोय. मनापासून सगळ्यांना या सणाच्या खूप खूप शुभेच्छा.